मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समिती जिल्हा धुळेच्या वतीने रत्नशील सोनवणे यांच्या वतीने बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा साजरी आज दिनांक 12/5/2025 रोजी 2559वी बुद्ध पौर्णिमा निमित्त सकाळी 9 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी या ठिकाणी सकाळी नितीन भाऊ मोरे, स्वातीताई मोरे, सामाजिक कार्यकर्ता महेंद्र शिरसाट, डॉक्टर बापूसाहेब संदाने, इंजिनियर पंकज वाघ, डॉक्टर महेश अहिरराव, दैनिक वार्ताचे मॅनेजर रामेश्वर दादा पाटील, माजी सैनिक गंगाराम निकम, सामाजिक कार्यकर्ता अशोक बाबा सोनकांबळे, डॉक्टर हिरामन मोरे सर, दैनिक आपला महाराष्ट्राचे संपादक हेमंत भाऊ मदाने, डॉक्टर चंद्रकला मोरे, दिनकर सोनवणे, प्राध्यापक संजय चव्हाण सर यांच्यासह मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रत्नशील सोनवणे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। शेजारी असलेल्या मंडपात भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले व या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना सकाळी 9:30 वाजता भंते अंगुली मालजी मुंबई यांनी त्रिशरण पंचशील दिले। दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्या उपासक उपासिका यांना जलपान थंडगार मठ्ठा या ठिकाणी देण्यात आला। तर रात्री 8 वाजता भंते यांनी प्रवचन दिले तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले। रात्री 9 वाजता प्रवचन संपल्यानंतर कार्यक्रमाला आलेल्या सर्व समाज बांधवांना भोजन जलपान देण्यात आले। नितीन भाऊ मोरे यांनी भंते व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केला व आभार व्यक्त केले। तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध ज्योती सोनवणे, नीता भाम, दीपाली मोंडे, कविता मोंडे, दुर्गा निकम, सविता सेजवड, संजय चव्हाण, विजय मोंडे, दीपक मोंडे, जय मोंडे, अमृत सोनार, कल्पेश मोंडे, साई महाले, सिद्धार्थ मोंडे, राकेश साटोटे, रुद्र पवार, दक्ष मोंडे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मध्यवर्ती बुद्ध जयंती उत्सव समिती जिल्हा धुळे तर्फे बिहार येथील विश्वविख्यात बुद्धगया महाविहार येथे लागू केलेल्या 1950 पूर्वीचा कायदा रद्द करून ब्राह्मण मुक्त करून भारतासह जगातील बुद्धांचे पवित्र श्रद्धास्थान असलेले महाबुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, नाहीतर 12/5/2025 नंतर धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करून बुद्धगया मुक्त आंदोलनास धुळे जिल्ह्यातून समर्थनार्थ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसवू व बुद्धगया महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे आवाहन